एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. मध्ये अशी भूमिका एकतर्फी जर झाली तर आम्ही याचं जन आंदोलन छेडू. अमरावती महानगरपालिकेच्या आजच्या आमसभेमध्ये महानगरपालिकेची प्रॉपर्टी आणि भाड्याने दिलेल्या दुकानांवरती आकारलेल्या रेटवर चर्चा झाली. आता 30 वर्षाच्या लीजवरती जे दुकानं भाड्याने देण्यात आले आहे त्या कराराला 30 वर्ष पूर्ण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर यावेळी संपूर्ण सभागृहाने म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने शासनातर्फे आलेल्या मालमत्ता आणि भाडेपट्ट्याच्या निर्धारित दरांच्या अधिसूचनेचे विरोध केले आणि त्या प्रस्तावाला नामंजूर केले आहे. अमरावती महानगरपालिका ड वर्गाची आहे आणि अमरावती महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या डगमगली आहे. महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे शहराच्या पुढच्या विकास कामांना, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व इतर कामांमध्ये अडचण जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या अधिसूचनेनुसार शासनाने निर्धारित करून दिलेल्या भाड्यांच्या दरामध्येच महानगरपालिकेला दुकानं भाड्याने देता येणार. परंतु जर अमरावती महानगरपालिकेने शासनाच्या दरानुसार म्हणजे रेट आकारले तर महानगरपालिकेचं नुकसान होणार आहे. कारण अगोदरच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डगमगली आहे. अमरावती महानगरपालिकेला उत्पन्नाचे 2च सोर्स आहे, ते म्हणजे एक टॅक्स कलेक्शन आणि दुसरं भाड्याने दिलेल्या मालमत्तेचे भाडे. त्यामुळेच या अधिसूचनेला सभागृहात सर्वपक्षीय विरोध मिळाले असून त्याला विरोध करत सभागृहात हे मुद्दे मांडण्यात आले की अगोदरच अमरावती महानगरपालिका भाड्याने दिलेले दुकानाचे भाडे 2 रुपये स्क्वेअर फूट रेट लावत आहे. त्यामुळे महानगरपालिकेला अति कमी प्रमाणात भाडं येत आहे. अमरावती महानगरपालिकेचे उत्पन्न इतर महानगरपालिकेपेक्षा खूप कमी आहे. तर उत्पन्न कसं वाढवायचं यावर जोर देण्याची गरज असल्यामुळे या अधिसूचनेला सभागृहात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध करत असा प्रस्ताव मंजूर केला आहे. याच पार्श्वभूमीवर या अधिसूचनेच्या नियमांसाठी शासनाकडे 10 वर्षाच्या कालावधीसाठी अनुदान म्हणजे पैसे मागावे, निधी मागावी, जेणेकरून अमरावती महानगरपालिकेवर अतिरिक्त एक्स्ट्रा आर्थिक भार पडणार नाही असे प्रस्ताव सगळ्यांच्या सहमतीने सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये महानगरपालिकेने जे दुकान भाड्याने दिलेले आहेत त्यांच्यावर भाड्याचे दर अर्थात रेंट वाढवण्यात यावी असा मुद्दाही मांडण्यात आला आहे. विरोधी पक्षनेता आणि नगरसेवक विलास इंगोले यांनी यामध्ये होणाऱ्या घोटाळ्याला उघडकीस केला आहे. जे दुकानं भाड्याने घेत आहे ते दुकानं परस्पर 50-60 लाखामध्ये विकण्यात येत आहे आणि यावर महानगरपालिकेने सांगितले की जवळपास ऑन रेकॉर्ड 89 दुकान आहे जे विकण्यात आले आहे. म्हणजे महानगरपालिकेची दुकान भाड्याने घेतली एकाने, विकण्यात आली टिब्बल भावात दुसऱ्याला. यामध्ये नुकसान केवळ महानगरपालिकेचं झालं आहे. आपण मालक आहे, काय वसुली होऊन राहिली? थोडा तुम्ही महापालिकेचा बरं नाही माझं असं म्हणणं, तुमची उपजीविका महापालिकेच्या भरोशावर आहे. चव्हाण साहेब, बाजार परवान्याची तुम्ही महापालिकेच्या उत्पन्नाच्या संदर्भात विचार करा आणि जर या संदर्भामध्ये अशी भूमिका एकतर्फी जर झाली तर आम्ही याचं जन आंदोलन छेडू. म्हणजे एखाद्या झोपडपट्टी धारकांना टॅक्सेशनच्या माध्यमातून 100 रुपयासाठी आपण नोटीस देतो, सील करतो, 1000 रुपये टॅक्स असला पण श्रीमंत लोकांना अधिक श्रीमंत करण्याची भूमिका आम्ही त्यांच्या विरोधात नाही, परंतु त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करून महानगरपालिकेचा सुद्धा विचार करावा. महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका ही बाजार परवाना विभागाची आहे आणि आयुक्त महोदयाला तसं तुम्ही ब्रीफिंग केलं पाहिजे. सगळं खरं सांगितलं पाहिजे की ह्या मार्केटमधल्या दुकानदारांनी आपसातच व्यवहार करून टाकले, 50-50 लाख स्वतः घेऊन घेतले, दुकानं एकमेकाला विकून टाकले आणि त्याच्यातून लाखो रुपयाचा फायदा या लोकांनी घेतला. अनेक दाखले आहे माझ्याकडे, तुम्ही प्रत्यक्ष बघाल तर मूळ मालक वेगळा आहे आणि दुकान ताब्यात दुसऱ्याचे आहे. 50 लाख, 25 लाख, 60 लाख, जसे की हे लोक मालक आहेत. महानगरपालिकेचा काही संबंध नाही. त्यांच्या डोक्यामध्ये महानगरपालिकेच्या विषयातली कुठली भीती नाही. बाजार परवाना विभागाला ते चिल्लर विभाग समजतात.
मी अतिशय जबाबदारीनं बोलून राहिलो. महानगरपालिका म्हणजे त्यांना असं वाटते की आता आम्ही बीओटीवर हे मार्केट बांधले होते, 30 वर्षाची लिस्ट त्यांची पूर्ण संपुष्टात आली. आपण आता त्याचे मूळ मालक आहोत. आणि महानगरपालिकेचं उत्पन्न काय आहे या अमरावती महापालिकेचं? ड वर्ग महानगरपालिका आहे सभापती महोदय. राज्यातल्या इतर महापालिका, अरे बा अकोला महापालिके उत्पन्न पुढे गेलं ना, काही तर विचार करा. अकोला आता आपल्या समोर झालेली महापालिका आहे. आता असं म्हटलं तर आम्ही काही व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, पण त्या व्यापाऱ्यांचं अब कुछ लोग व्यापारियों के फेवर में सभागृह में बोल रहे, कबूल है हम, पर हम उनका नुकसान नहीं चाहते. हम ये चाहते महानगर पालिके का भी विचार करो. यहाँ के तुम अभी ट्रस्टी है, या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा विचार प्राधान्यानं घ्या. आणि या शासन बैठक करू. यामधून जो मार्ग निघेल तो मार्ग आपण काढायचा प्रयत्न करू. शेवटी महानगरपालिकेच्या हितासाठी आपण इथे एकत्र बसलेलो आहे. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की या प्रस्तावावर आपण पुनर्विचार करावा. पण हे पुनर्विचार करत असताना यामधले 2 मार्केट नलाभाऊ असे आहे की त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. एक खाऊ गल्लीचा जो विषय आहे तो आपला एक प्रोजेक्ट आहे, त्यामुळे या विषयाला आपण मंजुरी करावी. खाऊ गल्लीला मान्यता द्या आणि व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये थोडस आपण विचार करू. आणि या ज्या गोष्टी कायदेशीर बाजू मिळून अशा अपडेट्ससाठी लोकहिता न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा.